माझा जो नेहमीचा विषय असतो त्या नेहमीच्या विषयाला सुरुवात करण्यापूर्वी आजचा जो विषय होता तो होता उमाजी नाईकांच्या संदर्भात. आणि उमाजी नाईकांनी केलेलं कर्तृत्व बंडखोरी आपल्याला सर्वांना माहिती आहे, पण तरी सुद्धा 1857चं बंड आपल्याला ज्या पद्धतीने शिकवलं जातं, मानलं जातं, आपल्याला सांगितलं जातं, तसं उमाजी नाईकांच्या बद्दल का सांगितलं जात नाही याचा सर्वात मोठा प्रश्न असा आहे की सरकारनी असेल, आपल्या स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या इतिहासाच्या पुस्तकात असेल, अनेक गोष्टी आणि अनेक संदर्भ अशा पद्धतीने बेमालूम मिसळले गेले की त्याच्यामध्ये फक्त सर्वात जास्त आपल्याला उच्च जातींमधल्या लोकांचं योगदान मिळावं. त्याच्यामुळे आपल्याला लक्षात असं येईल की आपल्याला 150 वर्षानंतर फुले कळलेत. ज्या वेळेला फुल्यांच्या संदर्भामध्ये बाबासाहेबांनी पण लिहून ठेवलं, आपल्याकडचा एवढा सत्यशोधक समाजाचा इतिहास होता तोही लिहिला गेला होता, स्वतः फुल्यांचे सगळे ग्रंथ होते. पण जोपर्यंत महाराष्ट्र शासनाने अशा समिती नेमली नाही आणि महात्मा फुलेंच्या संदर्भातलं अध्ययन सुरू झालं नाही, यदी फडके, स ग मालशे आणि धनंजय कीर, मग त्यानंतर हरी नरके अशी मंडळी त्या समितीमध्ये जोडली गेली आणि त्यांच्यातर्फे सर्वात पहिल्यांदा यात पहिले जे तिघांची नावं मी घेतली त्यांच्यातर्फे महात्मा फुलेंचं समग्र साहित्य आलं. अशा पद्धतीने ज्या वेळेला दलित साहित्य, आदिवासी साहित्य, भटक्या विमुक्तांचं साहित्य हे जेव्हा आपल्या समोर यायला लागलं तेव्हा खरं आपल्याला ओळख झाली की या देशामध्ये सर्वात जास्त जर कोणी पहिला प्रखर लढा इंग्रजांच्या विरुद्धही दिला आणि या देशातल्या जमीनदारीच्या विरुद्ध दिला आणि उच्चवर्णीय जमीनदार होते ते लोकांचं शोषण करत होते, सावकार होते, त्यांच्या विरुद्ध जो लढा दिला तो लढा इथल्या भटक्या विमुक्तांनी दिला, इथल्या आदिवासींनी दिला. जर तुम्ही झारखंडमध्ये गेलात, जर तुम्ही छत्तीसगडमध्ये गेलात, जर तुम्ही ओरिसामध्ये गेलात आणि तुम्ही मध्य प्रदेशातून आपण खाली खाली येत गेलो तर आपल्या लक्षात असं येतं की हे सगळे लढे कनेक्टेड आहेत आणि तिथे तंट्या भिल्लनी जी लढाई केली असेल, बिरसा मुंडाने जी लढाई केली असेल त्याच्या आधी 1831 मध्ये आपल्याला असं लक्षात येतं की उमाजी नाईकांना फाशी देण्याचा जो आदेश निघाला त्याच्याबद्दल आपल्याला की त्यांना फाशी का देण्यात आली. एक असं म्हटलं जातं की उमाजी नाईकांनी तर ते एका रामोशी जातीतले होते. रामोशी जात नाहीच आहे, रामोशी भटक्या विमुक्तांमधली मानली जाते एक जमात. आपल्याकडे जेव्हा भटक्या विमुक्तांचा इतिहास लिहिण्याचं सुरू झालं, आता नारायण भोसलेंनी खूप सुंदर इतिहास लिहिलाय, उमाजी नाईकांच्या संदर्भात काही पुस्तकं आली किंवा आपल्याला लक्षात येतं की लक्ष्मण गायकवाडांनी, लक्ष्मण मानेंनी ज्या वेळेला लिखाण सुरू केलं किंवा किशोर शांताबाई काळेने लिहिलं, या सगळ्यामध्ये आपल्याला जेव्हा भटक्या विमुक्त जमातीमधल्या लोकांनी स्वतःची आत्मचरित्र लिहायला लागलेत त्यावेळेला आपल्याला कळलं की पारधी समाज, रामोशी असेल, कैकाडी असेल, असंख्य जमाती ज्यांना गुन्हेगार ठरवलं गेलं भारतामध्ये, त्या जमातीच्या मध्ये जी माणसं राहत होती, जी माणसं त्यांना न म्हणता इंग्रज सरकारने पण त्यांना गुन्हेगार जमात असा दर्जा दिला आणि या गुन्हेगार जमातीमधून येत होते उमाजी नाईक. या गुन्हेगारी जमातीचं म्हणूनच इंग्रजांनी त्यांच्याकडे बघितलं. त्यांना जरी इंग्रजांच्या दरबारात नोकरी मिळाली असेल तरी सुद्धा एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की उमाजी नाईकांनी जे काम केलेलं आहे तर त्याच्या संदर्भामध्ये आज दुसरे वक्ते बोलणार होते. माझा खूप अभ्यास नसला तरी सुद्धा उमाजी नाईकांच्या बद्दल मी तुम्हाला हे नक्कीच सांगू शकते आणि राहुल खांडेकरांचे आभारही मानते की त्यांनी असा विषय घेतला आणि ज्यांचा जन्म 7 सप्टेंबरचा असल्यामुळे त्यांना लागूनच त्यांनी आज 9 तारखेला उमाजी नाईकांवर आपलं म्हणजे एका चांगल्या अभ्यासकाचं व्याख्यान ठेवलं होतं. तर तुम्हाला मी उमाजी नाईकांच्या संदर्भामध्ये हे सांगेन की उमाजी नाईकांच्या संदर्भात जेव्हा एक संपूर्ण सगळीकडे दरोडे पडायला लागले, ज्या पद्धतीने उमाजी नाईकांनी एक संपूर्ण संघटन केलं, इंग्रजांच्या विरुद्ध जागृती करत करत संपूर्ण जमीनदारांना लुटणं आणि इंग्रजांनी जिथे जिथे ठाणे ठेवले होते त्या ठाण्यांवर हल्ले करणं जेव्हा सुरू केलं तेव्हा इंग्रजांच्याही त्यांच्या विरोधामध्ये कारवाया सुरू झाल्या. इंग्रजांनी उमाजींना पकडण्यासाठी अलेक्झांडर मॅकिंटॉश याची नियुक्ती केली
आणि पुण्याचा कलेक्टर जॉर्ज गिबन याने 26 जानेवारी 1831 रोजी उमाजींविरुद्ध जाहीरनामा काढून पुन्हा एकदा जनतेला पैशाचं आमिष दाखवलं. बरं, जनतेचा रोष कसा आहे की जनता काय म्हणते की ही माणसं जी आहेत त्यांच्या मनामध्ये सुद्धा जवळपास 150 वर्ष लक्षात घेण्यासारखं आहे की इंग्रजांनी तोपर्यंत सगळ्यांच्या मनामध्ये हे भरलं होतं की या सगळ्या गुन्हेगार जमाती आहेत आणि या क्रिमिनल ट्राईब्स म्हटल्याबरोबर इंग्रजांना हा अधिकार मिळाला की इंग्रजांना जो वाटाड्या म्हणून मदत करत होते, मग ते धनगर असतील किंवा जंगलामध्ये राहणाऱ्या अशा असंख्य भटक्या विमुक्त जमाती तिथून राहून दुसरा पडाव करत असतील, त्यांना या देशाची खडा माहिती होती आणि ते प्रत्येक प्रांतातून दुसऱ्या प्रांतामध्ये जाऊ शकणारे आणि फक्त एका ठिकाणी 4 महिने किंवा 2 महिने तळ ठोकायचा आणि तिथे आपलं बस्तान थोडंसं ठेवायचं, अशा पद्धतीच्या त्या जमाती होत्या. त्यांना एक संपूर्ण कंपाऊंड घालून, तुम्हाला अहमदाबादमध्ये ते दिसेल, तुम्हाला इथे सोलापूरमध्ये दिसेल, एक कंपाऊंड घालून या भटक्या विमुक्त जमातींना तुरुंगात त्यांना सुधारगृहासारखं ठेवण्यात आलं. एकीकडे आपण असं म्हणू की आज तशा पद्धतीने सुधारगृहच्या याच्यावर नसेल ठेवलेलं, पण अजूनही त्यांच्यावरचा तो शिक्का न गेल्यामुळे स्वतंत्र भारतामध्ये त्यांच्यावरचा शिक्का काढून टाकण्याचा प्रयत्न झाला, त्याच्याबद्दलचे आयोग नेमण्यात आले, पण तरी सुद्धा त्यांच्यावरचा हा शिक्का न जाता आपण पारधी, रामोशी, कैकाडी म्हटल्याबरोबर लोकांचे डोळे असे मोठे होतात आणि त्यांना वाटतं की कोणीतरी हमला करणारे, कोणीतरी गुन्हेगार, कोणीतरी खून करणारे असे लोक हे आहेत. खरं तर त्यांच्या स्वतःच्या त्या भागामध्ये ते वास्तव्य करत असताना जमीनदारांनी, सावकारांनी, गरीब माणसांचा केलेला छळ आणि याच्याशिवाय इंग्रजांनी ज्या पद्धतीने केलेला छळ होता त्याच्या विरोधामध्ये ही सगळी मंडळी लढत होती आणि इंग्रजांच्या दरबारात नोकरी करून सुद्धा इंग्रज आपलं स्वराज्य घेऊन जाणार आहेत म्हणून खरं तर उमाजी नाईकांनी ज्या पद्धतीने एक पूर्ण स्वतंत्र जाहीरनामा काढला तो आपण लक्षात घेतला पाहिजे. 1831 मध्ये त्यांना पकडण्यासाठी ज्या पद्धतीने कलेक्टरला नेमलं हे मी सांगितलं, तर 1827 रोजी ठाणे व रत्नागिरी सुभ्यासाठी उमाजींनी स्वतंत्र जाहीरनामा काढला. हा जाहीरनामा खूप महत्वाचा आहे. या जाहीरनाम्यानुसार 13 गावांनी उमाजींना आपला महसूल दिला. ही घटना इंग्रजांना धोक्याची घंटा होती, कारण त्यांच्या बरोबर गावं जुळायला लागले आहेत. म्हणजे एकीकडे नंतर पत्री सरकारची चळवळ झाली असं आपण म्हणतो, पण ही संपूर्णतः इंग्रजांच्या विरोधात आझादीची, स्वातंत्र्याची सुरुवात होती आणि स्वातंत्र्याचा हा जो घंटानाद आहे, हा घंटानाद इंग्रजांना बरोबर कळला आणि म्हणून उमाजी आपल्या हातात येत नाही म्हटल्याबरोबर इंग्रजांनी उमाजीची पत्नी, 2 मुलं व एका मुलीस कैद केलं. तेव्हा उमाजी इंग्रजांना शरण गेले. इंग्रजांनी त्यांचे सगळे गुन्हे माफ केले आणि म्हणाले तुम्ही आमच्या पदरी नोकरीला राहा. नोकरीला ठेवलं. 1828 ते 29 या काळामध्ये उमाजींकडे पुणे आणि सातारा या भागात शांतता ठेवण्याची जबाबदारी त्यांनी दिली. या काळात त्यांनी अनेक मार्गांनी पैसा जमा केला. त्यामुळे इंग्रजांनी ऑगस्ट 1829 मध्ये त्यांच्यावर लूटमारी आणि खंडण्या गोळा करणे, मेजवान्या घेणे याचे आरोप ठेवले, परंतु नोकरीतून काढले नव्हते. या काळात उमाजींनी इंग्रजांच्या विरोधात सैन्य जमवण्यास सुरुवात केली. याचा अर्थ असा होता की उमाजी पूर्णपणे स्वतः विचारांनी प्रतिबद्ध होते आणि जो विचार त्यांनी केला होता देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी, त्याच्यासाठी त्यांनी आपल्या संपूर्ण आचार आणि विचारामध्ये कुठलाही फरक न ठेवता तिथे नोकरीत असताना सुद्धा आपलं मिशन, आपली मोहीम ही बंद केली नाही. भाईचंद भीमजी प्रकरणात त्यांनी पैसे उकळल्याचे प्रकरण समोर आल्याबरोबर इंग्रजांनी अचानक उमाजींना कैद केलं. मात्र त्यातूनही निसटून ते कऱ्हे पठारावर गेले आणि या ठिकाणाहून इंग्रजांच्या विरोधात त्यांनी कारवाया सुरू केल्या. जे मी सांगितलं तुम्हाला की अलेक्झांडर मॅकिंटॉश यांनी ज्या पद्धतीने त्यांना पकडण्याचं ठरवलं आणि जॉर्ज गिबनची नियुक्ती केली, त्याच्यानंतरही 16 फेब्रुवारी 1831 ला पुन्हा उमाजी नाईकांनी जाहीरनामा काढला आणि हा जाहीरनामा स्वातंत्र्याचा जाहीरनामा म्हणून ओळखला जातो. आणि आज इतिहासकार, विशेषतः महाराष्ट्रातले इतिहासकार किंवा नारायण भोसलेंसारखी मंडळी किंवा ज्या आयोगांनी उमाजी नाईकांना अर्पित करत आपले आयोग लिहिलेले आहेत,
त्या भटक्या विमुक्तांमधल्या अनेक नेतृत्वांनी, उमाजी नाईकांनी कशा पद्धतीने या देशामध्ये स्वातंत्र्याचा जाहीरनामा लिहिला हे आपल्या समोर आणलं. आणि मी हे मराठी विश्वकोशातल्या आधारावर तुमच्याशी बोलते आहे. याच्याबद्दलचा माझा खूप डिटेल अभ्यास नसला तरी सुद्धा ह्या खूप महत्वाच्या गोष्टी आहेत, ज्या महत्वाच्या गोष्टी मला वाटलं की तुमच्या समोर या नोंदी आज आणल्या पाहिजे. तर त्यांनी उमाजीच्या सरकारला पाठिंबा द्यावा आणि रयतेची वतनं आणि तनखा इंग्रजांनी बंद केली आहेत आणि ती आपण त्यांना परत मिळवून देऊ असं जे त्यांनी सांगितलं, तेव्हा युरोपियनांना ठार मारायचं आणि कंपनी सरकारच्या पायदळात व घोडदळात असलेल्या शिपायांनी कंपनीचे हुकूम धुडकावून लावावेत अशा पद्धतीचं त्या जाहीरनाम्यामध्ये त्यांनी लिहिलं होतं. आणि जे कोणी सरकारी शिक्षा भोगण्यास तयार असेल तर त्यांनी तयार राहावं आणि कोणत्याही गावांनी इंग्रजांना महसूल देऊ नये. लगानसारखा एक चित्रपट येतो, एक स्टोरी बनते, मग आपल्याला वाटतं की लगान देण्यासाठी लोकांनी बघा कसा क्रिकेट खेळलं, पण आपल्याला खरा इतिहास कधीच नाही. मंगल पांडेचा इतिहास आपल्या समोर येतो, झाशीच्या राणीचा इतिहास येतो, तेव्हा आपल्या समोर झलकारी आत्ता आणली गेली जेव्हा दलित कॅमेरा आणि दलित अभ्यासकांनी या सगळ्या गोष्टी तुमच्या समोर ठेवायला सुरुवात केली. म्हणूनच हा इतिहास खूप महत्वाचा आहे की हा जो उमाजींनी आपण सर्व हिंदुस्थानसाठी जाहीरनामा काढला असा उल्लेख त्याच्यामध्ये केलेला आहे. आणि संपूर्ण भारत हा एक देश अथवा एक राष्ट्र असून त्याच्यामध्ये हिंदू मुसलमान राजे, सरदार, जमीनदार, वतनदार, सामान्य रयत या सर्वांचा समावेश त्यांनी केला. याच्यामध्ये जे जमीनदार त्यांच्या सोबत होते, जे राजे त्यांच्या सोबत होते, जी संस्थानं स्वराज्य मागत होती, त्या सर्वांना एकत्र करण्याचं जाहीरनाम्यामध्ये त्यांनी सांगितलं. आणि समस्त गडकरी नाईक यांना उद्देशून हे उमाजींनी पत्र काढलं होतं. त्याच्यामुळे इंग्रजांना अक्षरशः सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर या सगळ्या भागामध्ये आणि मराठवाड्यात त्यांनी धुमाकूळ घातला होता. आणि म्हणून उमाजींना पकडून देणाऱ्यास 10,000 रुपये बक्षीस आणि 400 बिघे जमीन देण्याचं जाहीर केलं गेलं. या आमिषाला उमाजीचे 2 साथीदार काळू आणि नाना हे बळी पडले आणि त्यांनीच उमाजींना 15 डिसेंबर 1831 रोजी पकडून दिलं. 3 फेब्रुवारी 1834 रोजी फाशी देण्यात आली उमाजींना. उमाजी हे आपल्या देशातले पहिले स्वातंत्र्य सैनिक आहेत, पहिले शहीद आहेत, पहिले हुतात्मा आहेत. त्यांच्या स्मृतीला आपण अभिवादन करूया. पहिली 10-12 मिनिटं मी उमाजी नाईकांना याच्याकरता दिली की आज खरं तर उमाजी नाईकांवर जे भाषण होणार होतं त्याच्याबद्दलचे बाकीचे डिटेल्स तुम्ही ऐकालच, पण आज उमाजी नाईकांच्या स्मृती प्रित्यर्थ ठेवलेलं भाषण असल्यामुळे किंवा व्याख्यान असल्यामुळे मी आधी त्यांना अभिवादन करते. विनम्र अभिवादन करत मी आजचा विषय सुरू करते. खरं तर मला राहुल खांडेकर म्हणाले की तुम्ही भटक्या विमुक्त स्त्रियांच्या स्थितीबद्दल बोला. आणि तर मी म्हटलं काही काय झालेलं आहे की काही भटक्या विमुक्त जमाती या ओबीसी जातींमध्ये समावेश केलेला आहे. माझी एक इंटर्न आहे, माझी विद्यार्थिनी होती, ती इंटर्न होती आणि तिने JNU मध्ये अश्विनी जाधव हिने त्याच्यावर PhD केली. तेव्हा तिच्या असं लक्षात आलं तिचा स्वतःच्या जातीचा ओबीसी मध्ये समावेश आहे. तर काही भागामध्ये आपल्याला असं लक्षात येतं की जिथे राणा प्रतापांबरोबर ज्या जाती जमाती गेल्या त्या भटक्या विमुक्त जाती जमातींचा उल्लेख काही ठिकाणी भटके विमुक्त म्हणून आहे, NTD म्हणून आहे, तर काही ठिकाणी त्यांचा ओबीसी मध्ये आहे. त्याच्यामुळे ओबीसी स्त्रियांच्या स्थितीबद्दल मी जेव्हा बोलेन तेव्हा त्याच्यामध्ये भटक्या विमुक्त स्त्रियांची स्थिती पण इन्क्लूड आहे आणि तशीच ती ओबीसी स्त्रियांची स्थिती इन्क्लूड आहे. माझी जी 4 व्याख्यानं राहुल शारदा यांनी बहुजन संघटकवर ठेवली त्याची पृष्ठभूमी तुम्ही लक्षात घेतली तर आज माझ्या डोक्यामध्ये जो विचार चालला आहे त्याच्यामुळे मी म्हटलं की मी भटक्या विमुक्त स्त्रिया आणि ओबीसी स्त्रिया या दोघांनाही मी जोडून घेते. उमाजी नाईकांच्या सोबतीने जे काम करणारे होते त्याच्यात स्त्रिया खूप मोठ्या प्रमाणावर होत्या आणि त्यांचा पण अभ्यास आता आपल्याला केला पाहिजे. जसा फुलो जानोचा उल्लेख येतो आपल्याला झारखंडमध्ये आणि झारखंडमधल्या आदिवासी स्त्रियांनी इंग्रजांना सळो की पळो करून सोडलं. एवढंच नव्हे तर बिरसाच्या बहिणी आणि तंट्याभीलच्या बहिणी या स्वातंत्र्य संग्रामात पूर्णपणे समाविष्ट होत्या. आज मी हे जेव्हा बोलते तेव्हा मला माझ्या डोळ्यासमोर नर्मदा बचाव आंदोलनातल्या डेडलीबाई येतात आहेत. डेडलीबाईंचा आज मृत्यू झाला आणि डेडलीबाई या देशातल्या नर्मदा बचाव आंदोलन म्हणजे विस्थापितांच्या नेत्या, स्वतः आदिवासी आणि या KR नारायणन या राष्ट्रपतींना भेटायला गेल्या होत्या. आणि आदिवासी स्त्री किती मुखर असू शकते
किती प्रभावी असू शकते, किती तेजस्वी असू शकते आणि आपला मुद्दा एका राष्ट्रपतींसमोर आपल्या भाषेत कशी ठेवू शकते. आणि ती भाषा राष्ट्रपतींना अनेक आदिवासी म्हणजे भिली येत होती, त्यांना पावरी येत होती, त्यांना काही आदिवासी भाषा समजत होत्या. तर त्या राष्ट्रपती KR नारायणन यांनी त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं होतं. मला अजूनही त्यांचा तो फोटो आठवतो आहे की ज्या वेळेला राष्ट्रपती भवनातून डेडलीबाई बाहेर पडत होत्या त्यावेळेला त्यांचा हात असा उभा आहे जिंदाबाद करताना, आणि त्या बाहेर पडतायत तर पूर्ण मेनस्ट्रीम मीडियानी देशातल्याच नव्हे विदेशातल्या पण एका आदिवासी बाईंनी राष्ट्रपतींसमोर आपल्या संपूर्ण मोठ्या धरणांमुळे होणारं नुकसान आणि विस्थापितांची संपूर्ण फिर्याद ही त्यांच्यासमोर ठेवली होती आणि सद्यस्थिती ठेवली होती. आणि त्याच्यामुळे त्यांना सांगितलं होतं की धरणाची उंची थांबवा, नाहीतर कितीतरी असंख्य मोठा, खरं तर आदिवासी भाग पाण्याखाली गेला होता, पण एवढं असतानाही आपला भाग जरी पाण्याखाली गेला तरी अनेक जंगलं वाचावीत, 193 मध्य प्रदेश मधली गावं वाचावीत, याच्याकरता डेडलीबाईंनी संघर्ष केला होता. तर अशा ज्या दैदिप्यमान इतिहासामध्ये असणाऱ्या ज्या स्त्रिया आहेत तशा स्त्रिया उमाजी नाईकांबरोबर पण होत्या, त्या तंट्या भिल बरोबर होत्या, त्या बिरसा मुंडा बरोबर होत्या. आणि आपल्याला लक्षात असं येईल की अगदी ज्यांच्याबद्दल धुळ्यामध्ये अंबरसिंग महाराज जे आपण त्यांच्याबद्दल बोलतो की त्यांनी आदिवासींसाठी काम केलं, त्याच्यातही अनेक स्त्रियांनी फक्त निर्णय म्हणजे त्या फक्त हे नव्हत्या, चेहरा नव्हत्या आंदोलनाच्या, तर त्या नेतृत्वात होत्या. मागे मी तुमच्याच चॅनलवरून बहुजन संघटक वरून कमलापती या आदिवासी स्त्रीची हकीकत सांगितली होती. तर ती फक्त आदिवासी नव्हती, ती भटक्या विमुक्तांमधलीच होती आणि तिने संपूर्णतः इंग्रजांना सळो की पळो करून सोडलं होतं. तर अशा या स्त्रिया होत्या. पण या ओबीसी स्त्रियांच्या संदर्भात मी दरवेळेला बोलताना म्हणते की आपल्याला जर असा वीरतेचा वारसा ओबीसी स्त्रियांकडून, भटक्या विमुक्त स्त्रियांकडून आहेत, आपल्याकडे जिजाबाई आहेत, आपल्याकडे त्याच्या आधी अहिल्याबाई होळकर आहेत, आणि एक धनगर स्त्री ती पण भटक्या विमुक्त स्त्रियांमधली आहे, आणि धनगर असल्याने त्यांना काही ठिकाणी ओबीसीमध्ये ठेवलंय, किंवा राज्यामध्ये सुद्धा राणी म्हणून त्या राहिलेल्या आहेत, आणि अनेक गणराज्याच्या किंवा संस्थानांच्या पण राण्या त्या राहिलेल्या आहेत. म्हणजे अगदी निवृत्तीच्या काळापासून घेऊ ते बिलकुल 19व्या शतकापर्यंत घेऊ, जोपर्यंत काही संस्थानं होती आणि राण्या होत्या तोपर्यंत यांना स्वतः सगळं लढण्याचं कसं होतं, तीरकमठे चालवता येत होते. एवढंच नव्हे तर इंग्रजांशी 2 हात करण्याची तयारी होती. कोणी आपल्यावर काही लुटण्याचा प्रसंग आला तर त्या लुटारूशी त्या लढत होत्या, इतकी त्यांच्यामध्ये हिंमत होती. आणि त्यांनी गावाच्या गावं वाचवली आहेत. आणि त्यावेळेला कैकाडी, रामोशी, पारधी या सगळ्या जाती जमातीतल्या लोकांचं संपूर्णतः रॉबिनहुड सारखं इंग्रजांच्या गुलामगिरीच्या विरोधामधलं काम होतं, हे आपण समजून घेतलं पाहिजे. आता मी येते की या सगळ्या कामाच्या संदर्भात तर लोक आता इतिहासातला दैदिप्यमान वीरतेचा, शूरतेचा इतिहास म्हणून बघणार. पण त्याच्यानंतर 1834 मध्ये उमाजी नाईक जातात आणि 1848 म्हणजे बरोबर 14 वर्षांनी सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले एक वेगळं वळण देतात. ते वळण देतात शिक्षणाचं. ते म्हणतात हातात तीरकमठा आणि हातात बंदुका आणि गोळ्या घेऊन नाही चालणार, हातामध्ये पुस्तकं घ्या, ही सर्वात मोठी गोळी लागू होईल इथल्या प्रस्थापित जाती व्यवस्थेला. आणि तिथे एक माळ्याची मुलगी उभी राहते आणि ती स्वतः या देशातली पहिली शिक्षिका बनते. तिच्याबरोबरच कुणबी घरातली आणि मुस्लिम धर्मातली फातिमा शेख उभी राहते आणि देशातली पहिली मुस्लिम शिक्षिका पण जन्माला येते. या सगळ्या जणी, ताराबाई शिंदे या कुणबी मराठा घरातल्या असतात. त्यावेळेला शाहूंना सुद्धा टिळकांनी 96 कुळी वगैरे मानलं नव्हतं आणि त्यांना वेदोक्त प्रकरणामध्ये त्यांच्या आंघोळीच्या वेळेला त्यांना वेद कुठले म्हटले गेले तर ते शूद्रांसाठीचे वेदातले श्लोक म्हटले गेले, पण त्यांच्यासाठी राजाचे श्लोक म्हटले गेले नाही. हे प्रकरण गाजलं. या सगळ्या काळामध्ये उच्चवर्णीय स्त्रिया शिकवत नव्हत्या. 1848 साली पंडिता रमाबाईंचा जन्म झालेला नव्हता. त्या 1858 साली जन्माला आल्या. म्हणजे 10 वर्ष महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुलेंची शाळा उघडली गेली होती 1848 साली. पूर्णपणे
बाळकृष्ण भिडेंच्या वाड्यात, आणि त्याच्यानंतर जेव्हा तिथे त्यांना सनातन्यांनी विरोध केला त्यावेळेला उस्मान शेख म्हणाले की तुम्ही माझ्या घरात चालवा. त्यावेळेला उस्मान शेखांच्या घरामध्ये महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले या दोघांनी तिथे जाऊन शाळा पुन्हा सुरू केली. तिथे फातिमा शेख कंटिन्युअस त्यांच्याबरोबर काम करत होत्या. त्याचे उल्लेख तुम्हाला ज्ञानोदयमध्ये सापडतील, त्याचे उल्लेख त्यावेळेला मराठी ज्ञानप्रसारक मध्ये सापडतील, त्यावेळेला तुम्हाला त्याचे उल्लेख विविध ज्ञान विस्तार मध्ये सापडतील. पण सर्वात महत्वाचं म्हणजे इंग्रजांचे जे गॅझेट निघायचे त्याच्यामध्ये याचे सगळे संदर्भ तुम्हाला सापडतील. आणि सावित्रीबाई फुलेंच्या शाळांबद्दलचे आलेले वृत्तांत जे आहेत ते वृत्तांत तुम्हाला सापडतील. त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की सर्व जाती धर्माच्या स्त्रिया मुली एकत्र शिकत होत्या. आणि मुक्ता साळवेचा निबंध तर आता संपूर्णतः सगळीकडे प्रसिद्ध आहे. तर ही जी गोष्ट आहे की ओबीसी स्त्रियांनी आपल्याला जर एवढं दिलं, डॉक्टर रखमाबाईंनी जर आपल्या पतीच्या विरोधामध्ये संपूर्णतः की माझा विवाह लहानपणी झाला, मला डॉक्टरी करायची आहे आणि मला आता लग्नाच्या त्या घरी जाऊन नांदायचं नाहीये, मला समजही नसताना आणि त्यांनाही समज नसताना हा विवाह झालेला आहे, त्याला तिने आव्हान केलं. या देशातला पहिला खटला चालला. या पहिल्या खटल्यावरच ताराबाई शिंदेंनी लिहिलं. आणि एवढंच नव्हे तर हा पहिला खटला अजूनपर्यंत रेस्टिट्यूशन ऑफ कॉन्ज्युगल राईट्स म्हणून कुठल्या तरी उच्चवर्णीय उच्च जातीतल्या बायकांनी पण अशा पद्धतीने त्याला आव्हान केलं नाही. खरं तर त्यांची सर्वात बालजरट विवाह हे उच्चवर्णीय सवर्ण ब्राह्मण जातींमध्ये सर्वात जास्त होते. त्याच्यानंतर राजपूत अशा क्षत्रिय याच्यामध्ये होते. तर या बालजरट विवाहाला आव्हान करणारं एकही त्यावेळेला कुठेही कायद्यामध्ये आपल्याला दिसून येईल की कोर्टामध्ये अशा पद्धतीचं आव्हान कुठल्याही सवर्ण किंवा उच्चवर्णीय स्त्रीनी केलं नाही. त्यांनी आपल्या सतीप्रथेच्या विरोधात त्यांनी आव्हान केलं नाही. पंडिता रमाबाईंनी द हायकास्ट हिंदू वुमन हा नावाचा ग्रंथ लिहिला. त्याच्यात त्यांनी ब्राह्मण स्त्रियांच्या स्थितीचं वर्णन केलं. पण त्याच्या आधीच ताराबाई शिंदेंनी 1882 मध्ये जो निबंध लिहिला स्त्री पुरुष तुलना, जो भारतातला सर्वात पहिला फेमिनिस्ट निबंध म्हणून ओळखला जातो, तोही बहुजन जातीच्या स्त्रीने लिहिला. जर एवढं दैदिप्यमान इतिहास आपल्याकडे ओबीसी स्त्रियांचा आहे तर आज ओबीसी स्त्रिया लुटतं कशा? आज ओबीसी स्त्रिया बहुतेक मला असं वाटतं, ओबीसी पुरुषांनी मला माफ करावं पण माझ्या सगळ्या भावांनी आणि माझ्या सगळ्या आजूबाजूच्या सगळ्या लोकांनी, कारण त्यांना कोणालाही ओबीसी सत्यशोधक स्त्रिया नको आहेत, त्यांना नेतृत्वात पण नको आहेत. त्यांना आम्ही सगळ्याच वरती चढलो किंवा आम्ही कुठल्या तरी विषयाच्या पारंगत झालो, म्हणजे मी TISS मधून डॉक्टरेट घेतली तरी त्यांना मोठ्या पदांवर आम्हाला नियुक्त करायचं नाहीये. कारण ओबीसी स्त्रिया समजा आल्या आणि त्या सावित्री फातिमा ताराबाईचा आदर्श ठेवायला लागल्या तर मग यांचं काय? कारण त्या काळात तुम्हाला टिळकांची बायको दिसत नाही, आगरकरांची बायको दिसत नाही, रानड्यांची बायको 1901 नंतर येते. म्हणजे तोपर्यंत कुठल्याही उच्चवर्णीय तुम्ही पूर्ण देशात जा, राजाराम मोहन रॉय यांच्याकडूनच्या स्त्रिया तुम्हाला दिसतात का रस्त्यावर? नाही. मग तुम्हाला बंगालमध्ये एकदम कादंबिनी गांगुली आलेली दिसते, किंवा तुम्हाला मुथुलक्ष्मी रेड्डी, त्या पण बहुजन समाजातल्या होत्या आणि एवढंच नव्हे तर त्या देवदासी याच्यातून येतात. तर त्या ज्या दिसतात आहेत त्याच्यामध्ये त्यांचा व्यक्तिगत प्रवास सुरू होतो. पण आपला व्यक्तिगत प्रवास सुरू असताना सर्व स्त्रियांच्या दास्याच्या मुक्तीची सुरुवात ही या देशातली ओबीसी स्त्री करते. कादंबिनी गांगुली डॉक्टर झाल्या, त्यांनी प्रॅक्टिस केली, पण डॉक्टर रखमाबाई या पहिल्या प्रॅक्टिसिंग डॉक्टर आहेत आणि त्याच्यानंतर त्यांनी MD केलं. तर गुगलमध्ये सुद्धा आताही डिस्क्रिमिनेशन केलं जातं आणि गुगलमध्ये त्यांचं MDचं जे काळ आहे तो दाखवला जातो, पण त्यांनी ज्या वेळेला पहिली डॉक्टरी पास केली तो काळ सांगितला जात नाही. याचं कारण असं की डॉक्टर आनंदीबाई जोशींच्या नंतर लगेच पण डॉक्टर रखमाबाईंचं नाव आलं तर आपण ब्राह्मण स्त्री डॉक्टर झाली असं दाखवता येणार नाही, म्हणून कादंबिनी गांगुलींना आणलं जातं. खरं तर त्यावेळेला त्यांचा एकमेकांचा विरोध नव्हता, त्या एकमेकांच्या विरोधात नव्हत्या, तर त्या मैत्रिणी होत्या. आपल्याला डॉक्टर रखमाबाई आणि पंडिता रमाबाईंचा पत्रव्यवहार सापडतो. आपल्याला दोघी एकमेकांशी दिलखुलासपणे बोलताना दिसतात. जेव्हा पंडिता रमाबाई कलकत्त्याहून, म्हणजे आधी त्या विलायतेत होत्या आणि विलायतेतून कलकत्त्यात आल्या, कलकत्त्यात त्यांनी मेधावी हे म्हणजे दलित किंवा शूद्र जातीतले होते, त्यांच्या
त्यांच्याशी लग्न केलं आणि त्याच्यानंतर ते निवर्तल्यानंतर त्या परत आल्या. मी एकच मिनिट तुम्हाला मी खिडकी बंद करते, कारण गणपतीचे ढोल ताशे वाजायला लागले आहेत. आपल्याला ढोल ताशे ऐकायला यावेत पण माझं भाषण ऐकायला येऊ नये याचा पूर्ण बंदोबस्त असतो. आणि माझ्यासारखे लोक तुम्हाला गणपतीमध्ये मग तुम्ही बोलवता विचारवंत म्हणून एक तासाचं व्याख्यान आणि त्याच्यानंतर पुन्हा ढोल ताशे वाजतात आणि ढोल ताशे वाजल्यावर आपल्याला हे ऐकू येतं की अरे आपण जे काही ऐकलं होतं ते सगळंच आपण विसरून जातो आणि आपण सावित्रीबाई, महात्मा फुले किंवा अशा सगळ्या बहुजन ओबीसी बायकांच्या स्थितीबद्दल आपल्याला पुढचं ऐकायचं नसतं. तर हे सगळं घडतं आणि ते माझ्याकडेही घडतंय. तर मी फक्त एकच मिनिटात खिडकी बंद करून आले. हा, तर मी म्हणत होते की एकूण असं सगळं असताना या बहुजन स्त्रिया गेल्या कुठे याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. हे मी रिपीट का करते? रिपीट मी याच्याकरता करते की बहुजन स्त्रिया येऊ नयेत मेनस्ट्रीम मध्ये आणि ओबीसी स्त्रिया येऊ नयेत मेनस्ट्रीम मध्ये याचा बंदोबस्त केवळ ब्राह्मणवादी पितृसत्तेने केलेला नाही. तर ब्राह्मणवादी पितृसत्ता ही ओबीसींच्याही मनामध्ये तेवढीच आहे आणि त्यांच्या मनामध्ये जेव्हा ही सत्ता आहे त्यावेळेला आपल्याला लक्षात असं येतं की या सत्तेमध्ये त्यांनी ज्या पद्धतीने एक संपूर्णतः आपल्या लक्षात असं येतं की एक मोठं पाऊल उचलायचं ठरवलं, जातीची जनगणना करायची ठरवली. एवढंच नव्हे तर ओबीसींना मागास ठेवण्यात आलेलं आहे आणि ओबीसींना मागास ठेवलंय तर त्यांना त्याचं आरक्षण मिळालं पाहिजे आणि प्रायव्हेटायझेशन मध्ये हे आरक्षण चाललं जाईल. जर जातीची जनगणना झाली तर लोकांसमोर 82% लोकसंख्या लोकांच्या समोर येईल आणि ती लोकसंख्या जर समोर आली तर मग लोकांच्या लक्षात येणार नाहीत या गोष्टी की म्हणजे ज्या गोष्टींसाठी त्यांनी जी लढाई केलेली आहे आतापर्यंत बहुजन समाजाने, त्या बहुजन समाजाने ती लढाई केल्यानंतर ज्याच्या जोरावर खरं तर आपले प्रधानमंत्री निवडून आले आणि ओबीसी समाजासाठी त्यांनी ठरवलं होतं की काहीतरी करायचं, तर या सगळ्यामध्ये ओबीसी पुरुषांनी आपल्याला इथे प्रवेश मिळावा, आपल्याला आरक्षण मिळावं याच्याकरता काम करायला सुरुवात केली. त्याच्यामध्ये मध्यंतरी खूप आवाज झाल्यानंतर राष्ट्रीय पातळीवर एक ओबीसी महिलांचं संघटन पण बांधलं गेलं. नागपूरला त्याचं पण राष्ट्रीय पातळीवर म्हटलं असेल तरी त्या विदर्भातल्या स्त्रियांना निवडण्यात आलं. पण कसं का असेना पण त्याच्यामध्ये ओबीसी स्त्रिया खूप मोठ्या प्रमाणावर अभ्यासक, विचारक त्याच्यामध्ये सामील आहेत. एवढंच नव्हे तर आज महाराष्ट्रामधून ओबीसी स्त्रियांचा आपल्याला मोठ्या प्रमाणावर ते अभ्यास करताना दिसतात. फुले, आंबेडकर एवढंच नव्हे तर शाहू, पेरियार आणि सावित्रीबाई फुलेंपासून ते फातिमा शेखांपासून ते ताराबाई शिंदेपर्यंत त्या आपल्याला अभ्यास करताना दिसतात. तर त्याच्यामुळे आपल्याला ही गोष्ट लक्षात येते. एकच मिनिट, मैं कार्यक्रम में हूँ. तर त्याच्यामुळे ही गोष्ट खूप लक्षात घेण्यासारखी आहे की आपल्याला या संपूर्ण लढ्यामध्ये स्त्रिया कुठे दिसतात आहेत का? तर जातीय जनगणनेच्या संदर्भामध्ये मी लिहितेय, मी बोलतेय, मला वेगवेगळ्या चॅनल्सवर बोलवलं जात आहे, माझ्यासारख्या ओबीसी काही प्रवक्त्या स्त्रिया बोलतात आहेत. मग जातीची जनगणना करताना आपल्याला स्त्री पुरुषांमध्ये फक्त पुरुषांची जनगणना करायची का? मग जेव्हा आपल्याला राज्य मागासवर्ग आयोग आपल्याकडे नेमला जातो त्यावेळेला आपल्याला या सगळ्या याच्यामध्ये आपल्याला कशा पद्धतीने विचार करायला पाहिजे. मला वाटतं तो खूप अर्जंट कॉल असावा म्हणून मला फोन येतोय, पण आपण हे लवकरात लवकर संपवू. या सगळ्या माझं थोडस व्यवधान तिकडे गेलं कारण घरून तो फोन येतोय. तर मी या मुद्द्यावर होते. सॉरी सगळ्या दर्शकांना थोडासा डिस्टर्ब झाला तर, पण मी हे तुम्हाला सांगत होते
की या संपूर्णतः बहुजन समाजातल्या स्त्रियांची स्थिती आज कशी आहे. तर बहुजन समाजातल्या ओबीसी स्त्रियांची स्थिती अशी आहे की जवळपास या 82% ओबीसी समाजामधल्या समजा आपण धरलं की त्यांना पीसीपीएनडीटी करून किंवा गर्भलिंग निदान करून मारून टाकलेलं नाही अशी संख्या, सेक्स रेशो जर धरला तर अर्धी संख्या म्हणजे किती येईल आपल्याला, तर आपल्याला एकूण 44 आपल्याला 82 आहे, तर म्हणजे 40-40-80 झाले, 41-41%. त्यातही आपण असं धरूया की त्याच्यातल्या कमी केल्या तरी 35 म्हणजे एकूण 50 याच्यामधून जर आपण हे केलं तर 41 असं जर प्रमाण धरलं तर 41 नसेल, समजा 35 असतील तरी सुद्धा या 35 स्त्रिया म्हणजे साधारणतः तुम्हाला 48 ते 47% तुम्ही जर 53% असाल तर 47% स्त्रियांचा विचार करावा लागणार आहे. त्यांना जातीच्या जनगणनेमध्ये जर तुम्ही घेतलं नाही तर ओबीसी स्त्रियांची स्थिती असंघटित मजुरांमध्ये दुय्यम दर्जाची आहे. असंघटित मजूर म्हणून सध्या ओबीसी काम करतात आहे, त्यांच्याकडे सरकारचं लक्ष नाहीये. त्यांनी सरकारने या संपूर्ण याच्यामध्ये ज्या पद्धतीने विचार केलेला आहे तो विचार अतिशय नियोजनपूर्वक केलेला आहे. आज शेतकऱ्यांच्या आंदोलनामध्ये शेतकरी स्त्रियांनी दाखवून दिलं की आम्ही बरोबरीने काम करतो, आम्हाला तुम्ही निर्णय प्रक्रियेत घ्या, नेतृत्वात घ्या. तर म्हणजे शेतकरी स्त्री असा मुद्दा केला तर शेतकरी स्त्री म्हटल्याबरोबर तिला जमिनीवर अधिकार द्यावा लागेल. म्हणून आपल्याकडे संपूर्णतः शेतकरी म्हणजे तो असं म्हटलं गेलं, आपल्याकडे लोहार म्हणजे तो असं म्हटलं गेलं, पण तसं नाहीये. आपल्याकडे धोबी म्हणजे तो असं म्हटलं गेलं, पण इथे ओबीसीमध्ये दोघांनी मिळून काम करायची पद्धत आहे आणि म्हणून ओबीसी स्त्रियांची स्थिती ही दुय्यम मानायला नको, पण त्यांची दुय्यम होत गेली कारण ब्राह्मणवादी पितृसत्तेचा आपण अंगीकार केला. ज्या वेळेला ओबीसी जातीतल्या प्रमुख जाती ज्या आहेत, ज्या 3743 किंवा भारतातल्या 348 जाती आहेत किंवा ज्याच्यामध्ये भटक्या विमुक्त जमातींचाही काही समावेश आहे, त्याच्यामधल्या पुरुषांच्या हातामध्ये सत्ता आहे आणि ती सत्ता पुरुषांच्या हातामध्ये पितृसत्ता, ब्राह्मणवादी पितृसत्तेच्या अनुषंगाने जर ते चालायला लागतील तर ते स्त्रियांना नगण्य लेखतील. जर त्यांनी स्त्रियांना नगण्य लेखलं तर एक गोष्ट खूप महत्वाची आहे की ज्या स्त्रिया शिकतायत, ज्या सावित्रीच्या वारसदार म्हणतात आहेत, सावित्री आता घरोघरी आणि ज्योतिबांचा शोध जारी असं म्हणतात आहे, या सर्व स्त्रियांच्या संदर्भामध्ये एक गोष्ट खूप महत्वाची आहे की या स्त्रिया अभ्यासक पण आहेत आणि संशोधक आहे आणि त्यांनी मंडल आयोग वाचलेला आहे. त्या मंडल आयोगाचा ज्यांनी अभ्यास केलाय त्याच्यामध्ये सर्वात जास्त जे 11 निकष आहेत त्या 11 निकषांमध्ये ओबीसी स्त्रियांच्या संदर्भामध्ये 6 निकष आहेत आणि कॉमन निकषांमध्ये पण स्त्रिया आहेत. म्हणजे 11ही निकषांमध्ये जिथे स्त्रियांचे निकष आहेत मागास लावण्याचे, तिथे तुम्ही स्त्रियांना जर हाताशी घेतलं नाही तर तुम्ही कितीही तिथे गेलात तर तिथे तुम्ही बोलाल की आम्हाला आता 27% नको आम्हाला, तर लक्षात घ्या की 27% तुम्हाला दिलेले आहेत. तुम्हाला पुढचे मिळवायचे असतील तर तुम्हाला दाखवावं लागेल की 27 अधिक 27 करा की तेव्हा 54 किंवा 52% येतील ना संख्या. तर 27 अधिक काय झालं 25 म्हणजे बरोबर ना, मग 52% संख्या येईल, जे 52% मान्य केलं होतं मंडल कमिशननी की 52% आहे. मग त्याच्यातनं स्त्रियांना गाळून टाकलं आणि माझं असं आव्हान आहे की आता बहुजन स्त्रियांनी चूप बसता कामा नये. आता ओबीसी स्त्रियांनी, कारण ओबीसी पुरुषांनी त्यांना काहीतरी दिलंय म्हणून त्यांना होतं असं नाहीये. महात्मा ज्योतिबा फुले खरोखर एखाद्याच वेळेला जन्मतात किंवा शाहू आणि पेरियार, आपल्याला माहितीये की आपल्या आजूबाजूचे पुरुष खूप समानतेवर बोलतात, पण आपल्याला ते तसला हिस्सा काही आता देणार नाही. तर आपल्याला आपल्या पुरुष बांधवांना समजावून सांगावं लागेल. आपल्याला त्यांना ते समजले नाही तर आपल्याला पूर्णपणे स्त्रियांना आघाड्या कराव्या लागतील आणि पूर्णपणे जातीय जनगणनेची संदर्भात मागणी तर करावीच लागेल. पण राज्य मागासवर्गीय आयोग असू दे, केंद्र मागासवर्गीय आयोग असू दे, नाहीतर वेगवेगळ्या राज्यांचे मागासवर्गीय आयोग असू दे, पूर्ण केंद्रीय पातळीवर जातीय जनगणनेचा प्रश्न असू दे, याच्यामध्ये लक्षात घ्या की आपली संख्या कमी नाहीये आणि आपली संख्या जर 27,25,00,025 असं गुणोत्तर असेल तर आपण या पूर्णपणे ज्या 82% जे म्हणतोय त्या 82% मधल्या आपण 40 ते 38% आहोत. तर आपण आपला आवाज आपल्याला उचलता नाही येत आहे का? आपण सावित्री फातिमा नाही आहोत का?
आपण सावित्री फातिमा तारा असू तर रखमा असू तर आपण आपल्या हक्कांबद्दल बोललं पाहिजे, जसं त्या काळात बोलू शकल्या. 1882 मध्ये त्या तुलना करू शकल्या. त्यांनी ब्राह्मणिकल पॅट्रिआर्की म्हणजे ब्राह्मणवादी पितृसत्तेवर हमला केला, तसा आपल्यालाही करायला पाहिजे. आणि आपण तशा पद्धतीने जर पुढे गेलो तर ओबीसी स्त्रियांचं भविष्य कोणालाच नाकारता येणार नाही आणि ओबीसी स्त्रिया राजकारणामध्ये व्यवस्थितपणे पुढे येऊ शकतील. त्या सचिवालयात दिसतील, त्या मंत्रालयात दिसतील, त्या न्यायाधीशाच्या पदावर दिसतील आणि सगळ्या उच्च पदांवर त्या दिसू शकतील. आणि तो वारसा आपल्याला सावित्री फातिमा ताराचा मिळालाय. मी पुढच्या वेळेला येताना तुमच्यासोबत, कारण 30 मिनिटं झालेले आहेत, त्याच्यापेक्षा जास्त झालेले आहेत, तर मला हे संपवायचे. आता 40 मिनिटांमध्ये आपण संपवूया. तर या सगळ्या याच्यामध्ये आपल्याला जर सर्व स्त्रियांचा समावेश करायचा असेल, ओबीसी स्त्रियांचा, तर धोबी असू दे, शिंपी असू दे, धनगर असू दे, तेली असू दे, माळी असू दे, साळी असू दे, बारई असू दे, कुणबी असू दे, किंवा ज्या सगळ्या आहेत, काबित आहे, भोई आहे, खारवी आहे, भंडारी आहे, मी तर महाराष्ट्रातल्याच फक्त म्हटलं, पण बाकी सगळ्या ठिकाणी, किंवा मुस्लिम ओबीसी असू दे, या सर्व स्त्रियांचं आता मी इथेच ऐलान करते की आता त्यांचं एक संपूर्णतः फक्त नावापुरतं राष्ट्रीय नाही तर एका संपूर्ण जातीगत जनगणनेच्या संदर्भातलं महिलांचं संघटन राष्ट्रीय पातळीवर येणं आणि त्यांनी आपली भूमिका जाहीर करणं आणि तेवढंच नव्हे तर त्याचं नेतृत्व करणं आणि त्याच्यासोबत निर्णय घेणं हे आपल्याला केलं पाहिजे. जेव्हा आपण असं करू तेव्हा जसं वेगवेगळ्या पार्ट्यांमध्ये जेव्हा स्त्रियांचा आवाज उठायला लागला तेव्हा त्याची दखल घ्यावी लागली, तशीच मला वाटतं अगदी सगळ्या समाजवादी पार्ट्यांनी जेव्हा म्हटलं की 33% ओबीसी महिलांचं पण आरक्षण असू द्या, तर मग आपण आपल्या सर्व पुरुष नेत्यांना, पुरुष बांधवांना, आपल्या सोबत असणाऱ्या पूर्ण चळवळीतल्या मित्रांना, सगळ्यांना विनंती करूया, साथीदारांना, कॉम्रेड्सना, सर्वांना विनंती करूया की तुम्ही स्त्रियांच्या संदर्भामध्ये स्टँड घेतला नाही तर तुम्ही मंडल आयोगाची पायाभरणी चुकीची असं मानता. आणि मंडल आयोगाची जर पायाभरणी चुकीची असं मानत असाल तर पुढच्या राजनीतीला खीळ बसेल आणि ती खीळ बसू द्यायची नसेल तर आता बरोबरीने खांद्याला खांदा लावून तुमच्या बरोबर असणाऱ्या, आणि मला असं पण म्हटलं काही लोकांनी की आम्हाला तर स्त्रिया दिसतच नाही, मी बराबर नावं सांगितली, मी देते तुम्हाला स्त्रिया, तुम्ही काय म्हणता दिसत नाही? मी म्हटलं तुमच्याकडून तरी 33% तुमच्या संघटनांमध्ये असल्या पाहिजे, तुमच्या पार्टीमध्ये असल्या पाहिजे. तुम्ही ज्या वेळेला तुमच्या पार्ट्यांमध्ये आणि तुमच्या संघटनांमध्ये, तुमच्या चळवळीमध्ये 33% ओबीसी स्त्रियांचा समावेश कराल तेव्हा तुम्हाला म्हणण्याचं धारिष्ट्य होईल आणि तुम्हाला लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये 33% ओबीसी स्त्रियांचा SC ST प्रमाणेच कोट्यामध्ये कोटा दिला जावा याची मागणी करता येईल. आज ओबीसी स्त्रियांना कोट्यामध्ये तर कोटा नाहीच, पण आरक्षणामध्येही कोटा नाही आणि आपल्या म्हणजे अदर बॅकवर्ड क्लासेस, जे इतर मागासवर्गीय असे जे आपले पुरुष साथी आहेत त्यांनी पण आपल्याला खिचगणतीत धरलं नाही. आपण कुठेही त्या संपूर्ण मंचावर दिसत नाही. माझा असा अनुभव आहे, तो अनुभव व्यक्त करून मी इथे संपवेन की माझा असा अनुभव आहे की एका ठिकाणी मला बोलवण्यात आलं आणि त्या मोठ्या राष्ट्रीय संमेलनाचं, स्त्रियांच्या संमेलनाच्या याच्यामध्ये एक प्रमुख अतिथी म्हणून भाषण होतं, पण हळूहळू पुरुष, त्यांचे संस्थापक पुरुष वगैरे येऊन बसले आणि मग हळूहळू खुर्च्या देता देता ओबीसी याच्यामधल्या चळवळीतले पुरुष आले. माझी खुर्ची हळूहळू बाजूला होत 4थी झाली, 5वी झाली, 8वी झाली आणि मग मला पाठीमागच्या बाजूला ठेवण्यात आलं रांगेत. मी सरळ खाली उतरून आले आणि प्रेक्षकांमध्ये बसले. मला माहिती होतं की या सर्वांना आम्हाला खूप काही ऐकवायचंय. मला भारू सोनवण्यांची कविता आठवली. ती कविता फक्त आदिवासींच्या बद्दल ब्राह्मणवाद्यांनी, नेत्यांनी आणि सवर्ण किंवा गैर आदिवासींनी नेतृत्व घेतल्याची नाहीये. ही कविता स्त्रियांसाठी पण लागू होते. आम्ही स्टेजवर कधी गेलोच नाही, ते आमचं दुःख आम्हाला ऐकत राहिले आणि आम्ही आमच्याच कहाण्या त्यांच्या तोंडून ऐकत होतो की आमच्यावर कशा प्रकारचं आमचं दुःख आहे आणि आम्हाला स्टेजवर जायची कधी संधीच मिळाली नाही आणि आम्हाला स्टेजवर नेतृत्व कधी करता नाही आलं. वाहरू भाऊ, मी तुमची खूप आभारी आहे की अशा पद्धतीची तुम्ही कविता लिहिली. ती सर्व शोषितांच्या आणि जे वंचितांच्या साठी लागू होते आणि त्याच कवितेने मी आज इथे समापन करते, समारोप करते आणि संपवते माझं हे वक्तव्य आणि तुम्हाला सांगते की जर बहुजन स्त्रियांचा विचार आताच्या लढाईमध्ये ओबीसी पुरुषांनी केला नाही तर ते
किसान आंदोलनामध्ये ज्या पद्धतीने स्त्रिया आलेल्या आहेत आणि एक समन्यायी आणि एक समान पद्धतीचं निर्णय प्रक्रिया होणं आणि त्या नेतृत्वामध्ये त्या दिसणं याच्याबद्दलची एक संपूर्ण वाटचाल सुरू झालेली आहे. त्यावेळेला तुम्ही सगळे ओबीसी असाल, तुम्ही शेतकरी आहात, शेतीच्या आधारावर तुमचं उत्पादन आहे, सगळं आहे, पण तुम्ही किसान संघर्षाच्या तोडीला तोड ठरणार नाही. त्याच्यामुळे आपल्याला सर्वांना एकत्र यावं लागेल. जर आपल्याला खरोखर धर्मांधतेचा डाव हाणून पडायचा असेल आणि जातीयवाद्यांचा डाव हाणून पडायचा असेल आणि खरोखर फुले आणि ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुलेंच्या समतेच्या वाटेवर जायचं असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या वाटेवर जायचं असेल, तर ओबीसी स्त्रियांना, दलित स्त्रियांप्रमाणे त्या जागृत झालेल्या आहेत, त्या जागृत व्हाव्यात अशा पद्धतीचं आणि त्यांना अंधश्रद्धातून मुक्त करण्याचं पण पुरुषांच्याच हातात आहे. पुरणपोळ्या खायच्या आहेत, तुम्हाला सगळं काही एवढा वरणा तुपाचा आणि वड्यांचा आणि सगळ्याचा स्वयंपाक हवाय, मसाले भाताचा आणि कढी ओरपायचे, सगळं करायचंय, पण त्याच्यासाठी पोळ्याच्या बैलासारखं राबवून ठेवायचंय स्त्रीला, पण तिला चुलीच्या दावणीतून पण मुक्त करायचं नाहीये आणि तिच्या हातामध्ये संविधान देऊन तू सावित्री बन असं न म्हणता फक्त सावित्रीचा पेहराव घालून फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन मध्ये जर मिरवायचं असेल तर अशा सावित्र्या नको आहेत. आम्हाला खऱ्या सावित्र्या हव्या आहेत आणि त्या जर घरोघरी झाल्या तर तिथे पुस्तकं उघडतील, तिथे लायब्ररी उघडेल आणि तिथे विचारवंत स्त्रिया तयार होतील. अशा सावित्री, फातिमा, तारा, मुक्ता अशा सगळ्या आम्हाला तयार करायच्या आहेत आणि म्हणून आपण सगळ्या जणी निघालोय एका वाटेवर. आणि मला वाटतं माझे सगळे पुरुष साथी कॉम्रेड माझी ही जी आर्त विनंती आहे ती समजून घेतील. असं समजा की तुमच्याशी जुन्या जमान्यातून सावित्री, रखमा, तारा, मुक्ता सगळ्या संवाद करतात आहे, फातिमा संवाद करते. त्याच्यामुळे धन्यवाद. मी या कार्यक्रमामध्ये मला ऐनवेळी बोलवलं, पण ऐनवेळी सुद्धा मी तुमच्यासाठी एक अपील आणलेलं आहे आणि उमाजी नाईकांच्या आजच्या जयंतीच्या निमित्ताने हे अपील तुम्ही समजून घ्या. नाहीतर अन्यथा जसं उमाजींना पण वाटलं की आपण दरोडे घातल्याशिवाय पर्याय नाही, तसं स्त्रियांना स्वतंत्र संघटन केल्याशिवाय पर्याय राहणार नाही. आम्हाला आमचे जाहीरनामे वेगळे लिहावे लागतील. तर तुम्ही विचार करा. धन्यवाद.